मित्रांनो, एसएमडी मॅथ अँड फिजिक्स अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, डिफरन्शिएशन एक्सरसाइज 1.5 मधला क्वेश्चन 3 लक्षात ठेवा. मित्रो, हा जो क्वेश्चन आहे फारच इम्पॉर्टंट आहे. याच्यातले एकूण एक प्रॉब्लेम चांगले करायचे. काय सांगत आहे? इफ x is equal to 80 square and y is equal to twice 80, then show that xy d2y upon dx square plus a is equal to 0. तर मी सुरुवात करत आहो. बघा सोल्युशन लक्षात ठेवा का बा x is equal to 80 square and y is equal to twice 80. हे आपल्याला देऊन आहे. इथं फंक्शनचं व्हेरिएबल t आहे, म्हणजे याला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू t. तर इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू t. तर मग x आहे तर इथं लिहायचं dx बाय dt. आता a हा कॉन्स्टंट आहे, बाहेर निघतो आणि t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे घात खाली उतराल. तर 2 खाली उतरला तर इथं लिहून राहिलो आणि t च्या डोक्यावर 1 न कमी. तर बा डोक्यावर 1 लिहिल्या जात नाही. t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 होईल, तर तो पण लिहिल्या जात नाही. म्हणजे dx बाय dt आपला तयार झाला ट्वाइस 80. मग आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा, आता आपल्याला लिहायचा y is equal to twice 80. इथं लिहूनच आहे डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू t, म्हणून डबल लिहायचं काम नाही. dy बाय dt बरोबर ट्वाइस एक कॉन्स्टंट आहे, बाहेर निघल t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 होईल आणि 1 लिहिल्या जात नाही कारण 1 चा गुणाकारावर परिणाम होत नाही. तर मग आता लिहायचं आहे बाय द डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. लक्षात ठेवा काय सांगता येते. तर मग आपल्याला माहित आहे dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. इथं लिहायचं dy बाय dx बरोबर dy बाय dt म्हणजे आहे ट्वाइस a, dx बाय dt म्हणजे आहे ट्वाइस 80. यानं या कटला dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन d. आता पुन्हा आता लक्षात ठेवा, तुम्ही जर पाहाल तर आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्या d2y बाय dx स्क्वेअर म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे याचं पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागल. तर इथं d2y अपॉन dx स्क्वेअर आहे, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यावं लागल. तर इथं लिहून राहिलो का बा याच्या खाली लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. तर याचा डेरिव्हेटिव्ह आहे ना घ्यायचा असेल तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह होईल d2y अपॉन dx स्क्वेअर. डायरेक्टली आता dy बाय dx नंतर d2y बाय dx क्यूब. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर मग 1 अपॉन t चा डेरिव्हेटिव्ह, तर हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x. तर कसं शिकवलं होतं, इथं काहीच नाही म्हणजे 1. हा वर लिहायचा, मायनस लिहायचा, 1 लिहायचा आणि खाली याच्यापेक्षा 1 न जास्त म्हणजे असं. तर अशा या 1 अपॉन t चा डेरिव्हेटिव्ह काय होईल मायनस 1 अपॉन t स्क्वेअर. मग आता एवढं जर झालं असेल तर आपल्या डोक्यात आलं पाहिजे का 1 अपॉन चा डेरिव्हेटिव्ह घेतला, या t चा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला. कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे रे बा, तर डोक्यात ठेवा 1 अपॉन इथं जो असेल त्याचा 1 अपॉन चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन. लक्षात ठेवा जो व्हेरिएबल असेल त्याच्या डोक्यावर 1 न जास्त. तर आपण t चा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला तर t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t निघत नाही, विथ रिस्पेक्ट टू x निघत नाही, म्हणून इथं लिहायचं dt बाय dx.
आता एवढं जर झालं असेल तर d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू -1 अपॉन लक्षात ठेवा t स्क्वेअर। इथं जर तुम्ही लक्ष दिलं तर dx by dt बरोबर ट्वाइस at, याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 म्हणून याचं जर उलट केलं तर याचंही उलट करा, dt अपॉन dx इज इक्वल टू 1 अपॉन ट्वाइस at। रेसिप्रोकल घेतला, चांगल्या भाषेत रेसिप्रोकल म्हणतात, खालचं वर करायचं वरचं खाली करायचं त्याने रेसिप्रोकल म्हणते। आणि dt अपॉन dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळून गेली 1 अपॉन ट्वाइस at, इथं आपल्याला भरता येते 1 अपॉन ट्वाइस at। एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा मी काय काय सांगून राहिलो तर बा सहज सेट होणार आता आपल्याला तयार झालं, डोळ्यानं दिसून राहिलं बा का बा लक्षात ठेवा ट्वाइस at, तर ट्वाइस at ची किंमत आहे y, तर बा इथं लक्षात ठेवा d2y अपॉन dx स्क्वेअर, विचार करा इथं आहे at स्क्वेअर, x ची व्हॅल्यू आहे 80 स्क्वेअर आणि मायापाशी फक्त t स्क्वेअर आहे म्हणजे या a ची कमी आहे। तर मी a ची कमी आहे तर ते पूर्ण कशी करायची, मग याला a ची आवश्यकता आहे तर इथं a लिहूनच टाकायचं। खाली जर a लिहिला तर फक्त नियमाची पूर्तता करण्यासाठी वर a लिहा लागल, कारण a न एक कटल म्हणजे आपला नियम बरोबर झाला का बा अंशाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केला आपण a न। काऊन असं केलं बा तर याचं कारण हे आहे का आपल्याला गरज कोणाची आहे बा तर x ची। का गरज आहे तर आपल्या आहे ना प्रॉब्लेम मध्ये सिद्ध करायचा xy पाहिजे, तर मी xy ची निर्मिती करून राहिलो। 80 स्क्वेअर म्हणजे होते x आणि काय रे बा तर 1 अपॉन ट्वाइस at म्हणजे ट्वाइस at म्हणजे काय होते बा तर y। तर बा लक्षात ठेवा एवढं जर झालं तर याले व्यवस्थित मांडा, फक्त मेकअप करायचंच राहिलं काय बा हा xy इथं असा लिहा आणि याले इकडं हाकललं तर xy इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू -a, हा मायनस आहे इकडं आला तर प्लस xy d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस a बरोबर 0 आणि शेवटी मोठ्या अक्षरात लिहायचं हेन्स प्रूव्ह। अशा पद्धतीनं 3 मार्क मिळवा। पहिला प्रॉब्लेम झाला, दुसरा प्रॉब्लेम पहा मित्रो, हा एक दुसरा प्रॉब्लेम आहे क्वेश्चन 3 मधला y e टू दी पॉवर m tan इनवर्स x असेल तर बा हे आपल्याला प्रूव्ह करायचा आहे। फारच महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा याचं सोल्युशन सांगत आहोत। काहीच नाही, नुसतं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागते y e टू दी पॉवर m tan इनवर्स x आणि थोडंसं मेकअप करायला लागते, झालं। याले मी पहिलेच एक नंबर देऊन ठेवतो, सरळ लिहायचा आहे डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x। इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x। आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढता येते बा dy बाय dx इज इक्वल टू e टू दी पॉवर चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर कोणाचा घेतला, e टू दी पॉवर चा घेतला, या वरच्याचा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला तर स्पष्ट लिहायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ m tan इनवर्स x असं। मग आता इथं लिहायचं dy बाय dx इज इक्वल टू e टू दी पॉवर m tan इनवर्स x जशानं तसा। लक्षात ठेवा m कॉन्स्टंट आहे, बाहेर निघते आणि tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस इथं जो असल त्याचा वर्ग, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते तर x चा डेरिव्हेटिव्ह 1। आता एवढं जर झालं असेल तर dy बाय dx इज इक्वल टू e टू दी पॉवर m tan इनवर्स ची किंमत पाहून घ्या y आहे, एक नंबर सांगते तर याच्या ऐवजी y। लक्षात ठेवा m एक m तर m अपॉन 1 प्लस x स्क्वेअर इथं लिहायचं फ्रॉम 1, ह्या वाला इकडं हाकलला तर 1 प्लस x स्क्वेअर बरोबर हा m कॉन्स्टंट आहे, पहिले लिहा नंतर ह्या y
लक्षात ठेवा हा वाला dy बाय डी याले इकडं हाकलाचा आहे, मग ह्या dy बाय dx न इकडं लिहायचा m एवढं जर झालं असन तर पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. काऊन डेरिव्हेटिव्ह घ्या तर बा आपल्याला 1 + x² तयार झाला. इथं पाहिसाल तर d2y/dx² म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे याचं जोपर्यंत दुसरा डेरिव्हेटिव्ह घेणार नाही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तयार होणार नाही. म्हणून इकडं पाहायचं याले सजवायचं आहे ना. ज्याले जो सिद्ध करून पाहिजे त्याले पाहायचं याले सजवायचं. बस मेकअप याले करायचा आहे पण याले पाहून करायचा आहे. बस सेट झालं. हे याचं ट्रिक आहे. जे प्रूव्ह करायचं असते त्याच्यावर नजर ठेवायची आणि जे स्टेप असेल त्याने मेकअप करत जायचं त्याले पाहून. तर माझ्या डोक्यात हे आलं का 1 + x² आहे म्हणजे पहिली टर्म आहे, फर्स्ट फंक्शन आहे. दुसरा फंक्शन इथं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, इथं नाही आहे. तर मी काय करणार आहोत तर डिफरन्शिएट बोथ साइड. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू काय रे बात x. तर याले फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. तो असा लिहायचा d2y/dx² प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. x चा डेरिव्हेटिव्ह 0 गेला, x वर्गाचा डेरिव्हेटिव्ह खाली उतर डोक्यावर 1 न कमी होईल म्हणजे आपण डोक्यावर 1 लिहत नाही म्हणून एवढाच लिहा. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इज इक्वल टू हा m कॉन्स्टंट आहे बाहेर निघते आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx. विचार करा तुम्ही, तुमच्या मनात आलं पाहिजे का हे वाली स्टेप आली पा थोडूसे फक्त आपल्याला हे पाहिजे तर बघ काहीच प्रॉब्लेम नाही. हा प्लस आहे इकडे आला तर मायनस कसं मांडता येते तर बघ 1 + x² d2y/dx² प्लस 2x dy/dx असं. आणि ह्या प्लस आहे इकडे आला तर मायनस म्हणजे मायनस लक्षात ठेवा m dy/dx उजवीकडे काहीच नाही म्हणजे 0. आता तर क्लिअर कट दिसते का टॉइस x - 1 टॉइस x - 1 काय ना dy/dx कॉमन काढायचा. सांगायचं तात्पर्य मला फक्त हेच आहे का जे सिद्ध करायचं आहे त्याच्यावर नजर ठेवायची, त्याले पाच जायचं इकडे मेकअप करत जायचं. झालं बा आपलं सेट. 2x आहे ना dy/dx कॉमन निघला तर बा इकडं लक्षात ठेवा dy/dx इज इक्वल टू 0. मला वाटते बा का पूर्ण बढिया आलं तर याले नाव हे शेवटी लिहायचं. हेन्स प्रूव्ह. हे झालं तुमचं दुसरं प्रॉब्लेम. पहा मित्रो या दोन आहे. तिसरा प्रॉब्लेम x इज इक्वल टू cos t y इज इक्वल टू e⁻m t. तर आपल्याला हे सिद्ध करायचं आहे, हे प्रूव्ह करायचं. काही टेन्शन घ्यायचं कामच नाही. ईश्वराचं नाव घ्यायचं स्टार्ट करायचं. झालं पहा मग कसं यश भेटते. x इज इक्वल टू cos t आणि इथं लिहायचं y इज इक्वल टू काय रे बात लक्षात ठेवा y इज इक्वल टू e⁻m t. सरळ लिहायचा. इथं व्हेरिएबल काय आहे बात फंक्शनचा जो व्हेरिएबल असतो त्यानंच डेरिव्हेटिव्ह घेतल्या जाते. लक्षात ठेवा. तर इथं आहे व्हेरिएबल t तर मग इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू t. तर इथं सरळ लिहायचं dx/dt इज इक्वल टू cos t चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin t आणि dy/dt लक्षात ठेवायचं बरोबर e⁻ चा डेरिव्हेटिव्ह e⁻ पुन्हा डोक्यावरचा डेरिव्हेटिव्ह mt चा डेरिव्हेटिव्ह m कॉन्स्टंट आहे बाहेर निघल आणि t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 होईल. एवढं जर झालं असेल तर बाय याच बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन असं लिहा लागल. पॅरामेट्रिक फंक्शन असं काय लिहायचं आहे मात्र लक्षात ठेवा dy/dx इज इक्वल टू
बरोबर हात चालवाचा dy बाय dt अपॉन dx बाय dt. इथं लिहायचं dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt एवढा आला. किती आहे रे बा तर m e टू दी पॉवर mt आणि dx बाय dt किती आहे तर -sin t. झालं तयार. आता एवढं जर झालं असेल तर आपल्या मनात कसं आलं पाहिजे थोडंसं प्रेझेंटेशन हे सत्य सांगत आहोत का जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यावर जर तुमची नजर नसली तर तुम्ही सिद्धच नाही करू शकत. तेव्हा तुमच्या मनात आलं पाहिजे का इथं तर m स्क्वेअर आहे, कमीत कमी कुठं तरी हिंट मिळते. इथं फक्त m आहे तर m चा काय m स्क्वेअर आपोआप होणार आहे का? बिलकुल नाही. जोपर्यंत याची स्क्वेअरिंग करत नाही तोपर्यंत m चं m स्क्वेअर होणार नाही. म्हणजे जे प्रूव्ह करायचं आहे ना तो मार्ग दाखवतो का नेमकं काय करायचं आहे. म्हणूनच तर मी तुम्हाला सांगलं बा काय ना जे सिद्ध करायचं आहे त्याने पाहायचं आणि याने सजवायचं. तर बा मी काय सांगत आहो तर इथं m स्क्वेअर आहे तर इथं लिहायचं स्क्वेअरिंग बोथ साइड. काय लिहायचं आहे मात्र स्क्वेअरिंग बोथ साइड. हे निगेटिव्ह थिंकिंग आहे बा का बा तिथं वर्ग करा काउंट करा ते पहिले शिका. तर बा dy बाय dx लक्षात ठेवा याचा स्क्वेअर बरोबर m स्क्वेअर याचा वर्ग याचाही वर्ग असा लिहायचा स्पष्ट क्लिअर कट. मायनसचा वर्ग प्लस होते आणि साइनचा वर्ग म्हणजे साइन स्क्वेअर t असं. एवढं आपल्याला झाल्यानंतर लक्षात ठेवा पुढे मी काय सांगून राहिलो बरोबर जुळते. हा साइन स्क्वेअर टी आहे तर साइन स्क्वेअर टी तर 10व्या वर्गात शिकले का साइन स्क्वेअर x इज इक्वल टू 1 - cos स्क्वेअर x शिकले. 10व्या वर्गामध्ये ट्रिग्नोमेट्री 10 क्लास मध्ये तुम्ही शिकले हो का बा dy बाय dx या झाला होल स्क्वेअर इज इक्वल टू m स्क्वेअर तशानं तसा e टू दी पॉवर काय आहे बा mt तो पण जशानं तसा याले हातही नाही लावायचा असं. आणि या साइन स्क्वेअर टी च्या ऐवजी भराचं 1 - cos स्क्वेअर टी. आता तुमच्या बढिया सेट होऊन गेलं. पाठ डोळ्यानं e टू दी पॉवर mt तर याची व्हॅल्यू देऊन आहे y लक्षात ठेवा आणि याय ना cos ची व्हॅल्यू देऊन आहे x. तर बा मी इथं लिहून राहिलो dy बाय dx चा वर्ग बरोबर m स्क्वेअर याच्या ऐवजी y याचा वर्ग आहे म्हणून याचा वर्ग 1 - cos च्या ऐवजी x याचा वर्ग आहे म्हणून याचा वर्ग. आता तुम्ही पायसाल तर कसं दिसल 1 - x स्क्वेअर इकडं आहे तर सरळ याले इकडं हाकलाचं 1 - x स्क्वेअर dy बाय dx होल स्क्वेअर इज इक्वल टू m स्क्वेअर y स्क्वेअर. पाय इथं इकडं आहे दिसते म्हणून जे सिद्ध कराय त्याच्यावर सतत नजर ठेवा. इथं पायसाल तर 1 - x स्क्वेअर त्या बाजूला d2y बाय dx स्क्वेअर आहे आणि मायापाशी d2y बाय dx स्क्वेअर नाही आहे. याचा अर्थ हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. जोपर्यंत याचं दुसरा डेरिव्हेटिव्ह घेणार नाही हा येणार नाही. म्हणजे हेच आपल्याला मार्ग दाखवाल. तर बा इथं लिहायचं differentiate both side with respect to काय रे बात x. तर मग फर्स्ट फंक्शन असा इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. डोक्यावर 2 आहे तर नियम शिकवला घात खाली उतरते. पहिले सर्वात अगोदर घाताचा डेरिव्हेटिव्ह घात खाली उतरला आणि डोक्यावर 1 न कमी होतो म्हणजे 2तून 1 गेला 1 राहिला. आता याचा डेरिव्हेटिव्ह हा फर्स्ट ऑर्डर आहे तर याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर सेकंड ऑर्डर होईल d2y बाय dx स्क्वेअर. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन dy बाय dx होल स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. एक चा डेरिव्हेटिव्ह 0 गेलास हा मायनस आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x असं इज इक्वल टू. लक्षात ठेवा हा m स्क्वेअर कॉन्स्टंट आहे. y स्क्वेअर चा घात खाली निघल. आपण कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेता घाताचा घेता म्हणजे ट्वाइस y. घात खाली आला डोक्यावर 1 न कमी.
आता लक्षात ठेवा, घेतला कोणाचा, घाताचा. आता कोणाचा घ्यायचा आहे तर वायचा, तर वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. मन लावून जर ऐकलं तर तुम्हाला कसं दिसल पा. मी थोडंसं याने सेट करतो, बस लहानसं मेकअप करायचा आहे, व्यवस्थित टर्म मांडायचे आहे. हा कॉन्स्टंट 2 पहिले, ह्या वाला 1 - x², ह्या झाला dy/dx आहे ना. ह्या वाला लक्षात ठेवा d2y/dx² प्लस ह्या -2 पहिले लिहा म्हणजे -2x घ्या. आता लिहायचं dy/dx होल स्क्वेअर आहे ना. ह्या वाला आहे ना, इकडं प्लस आहे, इकडं आला तर मायनस. पहिले लिहा -2y, ह्या वाला m² आणि ह्या लिहायचा dy/dx इज इक्वल टू 0. आता तुम्हाला पाहता आलं पाहिजे का बा आपल्या प्रूफ मध्ये काय बा, तर 1 - x² d2y/dx², 1 - x² d2y/dx² म्हणजे हा 2 आणि हा dy/dx या पदात नाही. लक्षात ठेवा, इथं x dy/dx आहे, x dy/dx आहे, तर इथं x आहे, dy/dx चा वर्ग आहे, इथं वर्ग आहे म्हणजे इथं 2 आहे, आपल्याला एकच पाहिजे. इथं पाहिसाल तर फक्त m² आहे, m² म्हणजे 2 dy/dx नाही. तर बा दिसायला लागलं का इथंही 2 dy/dx आहे, इथंही 2 dy/dx आहे, इथंही 2 dy/dx आहे. म्हणजे हे या इक्वेशनला इकडं तर उजवीकडं 0 आहे, 0ले काही नाही भागलं तर 0. तर या इक्वेशनला जर आपण 2 dy/dx न भागलं आहे ना, भागून नाही दाखवायचं, तर ह्यानं ह्या कटल, ह्यानं ह्या कटल, ह्यानं ह्या कटल आणि पाहिजे ती बरोबर उरल. म्हणजे याही प्रॉब्लेम मध्ये यानंच आपल्याला मदत केली. मग आता इथं लिहायचं डिवाइड बोथ साइड, डिवाइड बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू, डिवाइड बोथ साइड, बस एवढंच लिहायचं आहे. मग आता लक्षात घ्या, डिवाइड बोथ साइड बाय 2dy/dx असं. तर भाई या पदाला भागलं 2dy/dx न, तर हा ना हा कटल म्हणजे हा राहील 1 - x² d2y/dx² मायनस या जेव्हा याला आपण 2dy/dx न भागू तर हा 2 कटल आणि या 2 पैकी 1 कटल म्हणजे हा x न dy/dx राहील मायनस. इथं जर विचार केला तर हा 2 कटल न हा कटल म्हणजे हा राहील m² y = 0. मला वाटते बा का जे पाहिजे होतं तेच आलं, तर शेवटी उत्तर लिहायचं हेन्स प्रूफ. बोला पहा मग मित्र, y बरोबर x + tan x देऊन आहे आणि हे प्रूव्ह करायचं आहे. काहीच नाही हो, फार सोपं साधं असते. बस एकच लक्षात ठेवायचं का बस आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यावर नजर ठेवायची. पहा y = x + tan x. आता बा म्हणून लक्षात ठेवा काय करतो, या x चं इकडं पक्षांतर करतो, y - x = tan x. याले नंबर 1 देऊन ठेव. आणि हे जे समीकरण दिलाय आपल्याला पहिली स्टेप तर काहीच नाही करता येत, म्हणजे सरळ लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx बरोबर x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह sec²x. मग आता एवढं जर झालं असेल तर याचाही विचार नाही, साधा सिंपल आहे. तर इथं पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका, डिफरन्शिएट बोथ साइड, कारण आपल्याला d2y/dx² पाहिजे. बोला समजते. मग आता एवढं जर झालं असेल तर बा डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. तर बा याचा डेरिव्हेटिव्ह होईल d2y/dx², 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 गेलाच. तर बा हा पहिले डोक्यावर 2 आहे, तर 2 खाली उतरते म्हणजे घाताचा डेरिव्हेटिव्ह, इंडेक्सचा डेरिव्हेटिव्ह, पॉवरचा डेरिव्हेटिव्ह 2 खाली उतरला. लक्षात ठेवा तो डोक्यावर 1 न कमी म्हणजे 2तून 1 गेला 1 राहिला.
कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता आपण, घाताचा घेतला, पॉवरचा घेतला, इंडेक्सचा घेतला. आता कोणाचा घ्यायचा मग सेकचा, तर सेकचा डेरिव्हेटिव्ह होईल सेक एक्स टॅन एक्स. मग आता एवढं जर झालं असेल तर d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू सेक इंटू सेक म्हणजे सेक स्क्वेअर x, आणि ह्या टॅन एक्स आहे तर या टॅन एक्स जशानं तसा. पहा मग मी याली शेवटली स्टेप मांडत आहोत, d2y बाय dx स्क्वेअर 2 sec स्क्वेअर x इज इक्वल टू काय होते हो, तो 1 अपॉन cos स्क्वेअर x डाव्या वर्गात आहे, आणि या tan x च्या ऐवजी किंमत भरतो y मायनस x. तर इथं कारण लिहायचं फ्रॉम 1. ह्या cos स्क्वेअर x ला इकडं हाकललं तर cos स्क्वेअर x इज इक्वल टू 2 इंटू y मायनस x आहे ना. cos स्क्वेअर x ले जर इकडं हाकललं तर cos स्क्वेअर x हा राहील, म्हणजे d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू y मायनस x. या दोन याला प्रेमानं गुणून टाका, म्हणजे मग cos स्क्वेअर x d2y असं अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस y मायनस ट्वाइस x. एवढं जर झालं तर या सर्वांचं इकडं पक्षांतर करा, तर बा cos स्क्वेअर x लक्षात ठेवा d2y अपॉन dx स्क्वेअर असं. हा प्लस आहे इकडं आला तर मायनस, तर ह्या झाला तुमचा मायनस, आणि हा मायनस आहे इकडं आला तर प्लस, तर या झाला प्लस इज इक्वल टू 0, आणि शेवटी मोठ्या अक्षरात लिहायचं हेन्स प्रूफ. पहा मित्रो, if y is equal to e to the power ax sin bx, show that y2 is equal to twice a y1 plus a square plus b square, y is equal to 0. आणि तुम्हाला टेक्निक सांगतो, हे बरोबर आहे का? कोणताही चॅप्टर न त्याच्यामध्ये 4-5 खडे राहते, मग तेवढे जर चांगले सांभाळून ठेवले ना तर पूर्ण चॅप्टरवर कमांड येते. तसं या चॅप्टरमध्ये हा जो प्रॉब्लेम आहे त्रास देणार आहे. एकदा लिहून पाहिल्यानं सेट नाही होणार, जड आहे आणि मोठाही आहे. बस हा खडा आहे या चॅप्टरचा, तर याला व्यवस्थित सांभाळायचं. समजा आलं तर बा व्यवस्थित शेवटपर्यंत पोचायचं आहे. पहा मग आपल्याला काय सांगत आहे, y इज इक्वल टू e टू दी पॉवर ax sin bx असं. आता आपल्या मनात प्रश्न आला पाहिजे का, इथं y2 आहे आणि इथं y1. अरे काही नाही रे बा, हे फक्त लिहिण्याची फॅशन आहे. dy बाय dx d2y बाय dx, याला आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फर्स्ट काय न दाखवते 1, याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतो, तो याला 2 न दाखवता. इथं डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतला पाहतो, y चा आहे ना, y चा डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा y चा आहे, म्हणून याने मेकअप केल्या गेलं y1. ह्या आहे ना डेरिव्हेटिव्ह आहे कोणाचा बात, y चा. कोणता डेरिव्हेटिव्ह आहे बात, सेकंड ऑर्डर, तर y चा डेरिव्हेटिव्ह आहे तर y. एवढं लिहिण्याच्या ऐवजी 2 लिहिला तर याचं मीनिंग होते फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, याचं मीनिंग होते सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. बस एवढं सिंपल आणि साधा आहे. बस एवढी फक्त नजर प्राप्त झाली पाहिजे. आता पहा मी काय करतो बा, काहीच नाही करायचं आहे, प्लेन डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डिफरन्शिएट बोथ साइड. लक्षात ठेवा विथ रिस्पेक्ट टू x, तर बा dy बाय dx इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड साइनचा डेरिव्हेटिव्ह cos. त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, पुन्हा त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागते. तर bx चा आहे ना डेरिव्हेटिव्ह, तर b हा कॉन्स्टंट आहे, बाहेर निघल ना x चा डेरिव्हेटिव्ह 1. तर मग फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन sin bx असं इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर मग e टू दी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर कोणाचा घेतला रे बा, e टू दी पॉवरचा. आता या डोक्यावरच्याचा घ्यायला, a कॉन्स्टंट आहे तर तो बाहेर निघल, आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. तर मग ह्या आपला आता याने व्यवस्थित मांडत जा. dy बाय dx इज इक्वल टू, हा b कॉन्स्टंट आहे तर समोर घ्या, नंतर e टू दी पॉवर ax cos bx प्लस हा a कॉन्स्टंट आहे समोर घ्या, e टू दी पॉवर ax sin bx. हे याने व्यवस्थित मांडलं. एवढं आपलं तयार झालं.
बोला आता एवढं जर झालं असं तर आम्ही एक एक नंबरिंग करत जातो, याले नंबर देतो 1 लवकर दिसाव म्हणून, बाकी काहीच नाही, आणि याला नंबर देऊन टाकतो मी 2 असं. एवढं जर झालं असेल तर मित्र लक्षात ठेवा, थोडस तुम्ही जर y वर नजर टाकली तर e⁴ sin bx, e⁴ sin bx याचं नाव ठेवू नये y. तर एवढं मोठं पद करायचंच काय, तर मग dy/dx b e⁴ इथं लिहायचं आहे बघा, लक्षात ठेवा cos bx प्लस है ना e⁴ sin bx च्या ऐवजी भराचा y, हा a जशानं तसा इथं y, आणि याले नाव कारण द्यायचं फ्रॉम 1 असं. एवढं जर झालं असल तर मग आता काय करायचं, हा प्लस आहे इकडं आला तर मायनस, dy/dx मायनस ay b e⁴ cos bx, याला नंबर देऊन टाकायचं 3. मी या प्रॉब्लेमची पहिली आहे का नाही खोटी सांगत आहो, पहिली अडचण का जे आपल्याला काय ना प्रॉब्लेमले अडवण्याचं काम करल, तेव्हा आपण जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेऊ तर घाईनं याचा डेरिव्हेटिव्ह घेता सुटतच नाही, याचं आपण कुठंतरी यूज करणार आहोत, डेरिव्हेटिव्ह आपल्याला याचा घ्यायचा. बस हे पहिली स्टेप लक्षात ठेवा मित्र. तर बा इथं लिहायचं आहे ना, काय लिहायचं आहे तर बा लक्षात ठेवा, तो इथं लिहायचं फ्रॉम 2 असं स्पष्ट लिहा, एक स्टेप वाढली तर चालते, हे पूर्ण लिहायचं. dy/dx बरोबर b e⁴ cos bx प्लस a e⁴ sin bx. माझं म्हणणं लक्षात घ्या, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर प्रॉब्लेम सुटत नाही. हे असं करण्याचं कारण याचं कुठंतरी आपण यूज करणार, हेच मेन होता का बा पहिला डेरिव्हेटिव्ह घेऊन ह्या आला, लक्षात ठेवा, आणि याचाच डेरिव्हेटिव्ह घ्या लागेल सेकंड ऑर्डर. बस हे चूक नका करू. तर बा इथं लिहायचं आहे डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू, लक्षात ठेवायचं x. तर इथं लिहिणार आहे d2y/dx², हा b कॉन्स्टंट आहे, बाहेर निघल असं ब्रॅकेट करा. फर्स्ट फंक्शन ह्या झाला फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, पुन्हा एकदा ऐकून घ्या, फर्स्ट फंक्शन असं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, तर इथं मायनस लिहितो, इथं साइन लिहून राहिलो, याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, कोणाचा घेतला कॉसचा घेतला, याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागतो. bx चा डेरिव्हेटिव्ह b कॉन्स्टंट बाहेर निघल आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. आता झालं बघा, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन cos bx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट e⁴ चा डेरिव्हेटिव्ह e⁴, कोणाचा घेतला e⁴ चा घेतला, याचा नाही घेतला तर एक कॉन्स्टंट आहे बाहेर निघल ना, x चा डेरिव्हेटिव्ह 1. पहिलं पद झालं. तर मला लक्षात ठेवा प्लस या एक कॉन्स्टंट आहे तर बाहेर निघल, लक्षात ठेवा फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, साइन चा डेरिव्हेटिव्ह कॉस, त्याने जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. बी कॉन्स्टंट आहे बाहेर निघला आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे गेला. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन असं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट e⁴ चा डेरिव्हेटिव्ह e⁴ आहे ना, कोणाचा घेतला e⁴ चा. आता ax चा डेरिव्हेटिव्ह एक कॉन्स्टंट आहे बाहेर निघल आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 तो लिहिल्या जात नाही, एवढं मोठं पद येईल. ठीक आहे, आता याला व्यवस्थित मांडा.
याले जर तुम्ही व्यवस्थित मांडलं तरच तुमचं जुळल, नाही तर जुळणार नाही. पहा मग मी काय करून राहिलो. ठीक आहे, विचार करा का बा इथंही हा मायनस आहे आणि हा प्लस आहे. ठीक आहे, हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, तर याला मी मांडतो कसा. असं नेहमी आपल्याजवळ लक्षात घ्या नियम काय, -3 असं +4 असं नाही लिहित. आला तर इलाज नाही, पण आपण शिकलो कसो का बा 4 -3 म्हणजे नेहमी प्लसचं पद पहिले असते, मायनसचं पद नंतर असते, तरच व्यवस्थित मांडणी म्हणतात. तर मी तेच करत आहो. इथं मला दिसते e⁴ax, इथंही मला दिसते e⁴ax. स्पष्टपणे मी बाहेर काढतो. बोला काय करतो बा, याला बाहेर काढतो. तर इथं लक्षात ठेवा, लिहून राहिलो तर बा इथून लिहिणं सुरू करतो मी. असं d2y/dx² = ठीक आहे, e⁴ax कॉमन काढला, हा तर b आहेच. e⁴ax पहिले प्लसचं पद, तर बा ह्या cos bx आणि हा a, तर याले मांडतो a cos bx. असं a cos bx. ह्या बाहेर निघला तर हा मायनस b sin bx, मायनस b sin bx ह्या प्लस इथंही पाहून घ्या प्लस a e⁴ax कॉमन काढला असा. तर बा काय सांगता येते, इथं b आहे, इथं cos bx आहे, तर इथं लिहायचं b cos bx प्लस a sin bx, a sin bx. हे तुमचं तयार झालं. मग आता एवढं जर तयार झालं असं तर बा लक्षात ठेवा, अजून याले काय करता येते, तर या b न याले गुणाचं, या a न याले गुणाचं. तर पहा मग मी गुणून राहिलो, बरोबर लक्ष द्यायचा. इथं लिहून राहिलो d2y/dx² फक्त या b नच गुणाचा आहे e⁴ax. या b न गुणलं तर ab cos bx प्लस b न मायनस आहे, मायनस b न b ले गुणलं तर b² sin bx. असं विचार करा. ठीक आहे, इथंही e⁴ax आहे, इथंही e⁴ax आहे. डायरेक्ट या दोन्ही पदातून e⁴ax कॉमन काढला, या b न याले गुणून टाकतो, या a न याले गुणतो, म्हणजे 10 डाव लिहायचं काम नाही. या a न याले गुणलं ab cos bx प्लस या a न याले गुणलं a² sin bx. एवढं तयार झालं. बोला मग आता एवढं जर तयार झालं असेल तर बा आपल्याला अजून काय करता येते, तर बा डोक्यात बरोबर दिसलच तुम्हाला, निश्चिंत राहा. मी काय काय करतो पहा बरोबर. d2y/dx² बरोबर e⁴ax. का हो मित्र हो, तुम्ही इकडं पाहायसाल तर इथं sin bx आहे आणि इथंही sin bx आहे. हा प्लस आहे ना हा मायनस आहे. या दोन टर्म मधून sin bx कॉमन काढला तर काय होईल बा a² - b². ठीक आहे, समजते ना. तर बा a² - b² ह्या झाला sin bx. नेहमी प्लसचं पद पहिले राहते, मायनसचं पद नंतर राहते. ठीक आहे, आता लक्ष द्या. तर इथं ab cos bx आहे आणि इथं ab cos bx आहे, म्हणजे 1 आणि 1 झाले 2. तर इथं लिहायचं बा 2ab cos bx. असं एवढा आपली मगजमारी तयार झाली.
आता मी काय सांगतो बा तर थोडस अजून लक्ष द्यायचं. यानं आता गुणून टाकतो म्हणजे त्रास कमी कसं मांडता येते तर पहा मग मी असं सेटिंग करत आहो. असं कसं मांडता येईल हो तर बा d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू यानं याले गुणाचं आहे म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर e टू दी पॉवर ax sin bx प्लस ट्वाइस ab e टू दी पॉवर ax cos bx असं. काऊन मग असं केलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे y पा e टू दी पॉवर ax sin bx e टू दी पॉवर ax sin bx याची किंमत आहे y. बस एवढं आपल्याला करायचं होतं तर मी d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू हा जशानं तसा आणि याच्या ऐवजी भरतो मी y. स्पष्ट कारणही द्यायचं आहे आपल्याला का बा फ्रॉम 1. मग आता एवढं जर झालं असेल तर आता तुम्ही x आहे ना एवढं आपण भरलं तर अजून काय दिसते बा तर ते पाहायचं आहे ना ट्वाइस ab e टू दी पॉवर ax cos bx. कुठं तरी आपल्याला 3 नंबर सांगते b e टू दी पॉवर ax cos bx. पाहून घ्या b e टू दी पॉवर ax cos bx याच्या ऐवजी भरता येते एवढं म्हणून मी इथं पहिलेच तयार करून ठेवलं ह्या ट्वाइस a असं b टू दी पॉवर ax cos bx च्या ऐवजी भराचं dy by dx मायनस ay. म्हणजे आपण कुठून भरलं बा तर 1 वरून आणि 3 वरून तर इथं कारण द्यायला लागल फ्रॉम 1 and 3 असं. एवढं जर झालं असल तर टेन्शन घ्यायचं कामच नाही. या 2 येणं याले गुणाचं कारण तुम्ही जर बरोबर पाहायचाल तर माझ्या जवळपास येणं सुरू झालं आहे तर बा d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर y. या ट्वाइस येणं गुणलं तर ट्वाइस a dy बाय dx मायनस या ट्वाइस येणं याले गुणलं तर ट्वाइस a स्क्वेअर y. लक्षात ठेवा. ठीक आहे पहा मग मायनस ट्वाइस a y असं आहे बा ट्वाइस a y बरोबर आलं ट्वाइस a y एकटा आला. आता आपल्याला काय करायला लागेल बा तर यानं पण याले गुणून टाका तर बा d2y अपॉन dx स्क्वेअर. तर याला एक काम करा हे वाढून राहिली स्टेप याले ऍट ए टाइम गुणानं हो तर एक स्टेप कमी होईल. कशी होईल बा तर या y न याले गुणलं तर a स्क्वेअर y मायनस b स्क्वेअर y. आता यानं याले गुणा ट्वाइस a dy बाय dx मायनस यानं याले गुणलं तर ट्वाइस a स्क्वेअर y. फायदा काय झाला बा आता एक स्टेप कमी करून टाकली a स्क्वेअर y मधून ट्वाइस a स्क्वेअर y गेला तर मायनस राहते म्हणजे मायनस a स्क्वेअर y. 1 मधून 2 गेला तर 1 राहिला. ह्या वाला मायनस b स्क्वेअर y प्लस ट्वाइस a dy बाय dx. मला असं वाटते बा का आपलं बढिया सेट झालं. इथून मायनस कॉमन निघते आणि y कॉमन निघतो तर बा d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस कॉमन काढला तर आतमध्ये प्लस राहते. लक्षात ठेवा आणि हा y कॉमन निघला प्लस लक्षात ठेवा ट्वाइस a dy बाय dx असं. या सर्वांचं इकडं पक्षांतर तेव्हा d2y बाय dx स्क्वेअर हा मायनस आणि इकडं आला तर काय होईल बा तर प्लस होईल आणि हा प्लस आहे इकडं आला तर मायनस. तर पहिले याचं पक्षांतर करतो प्लस आहे इकडं आला तर मायनस ट्वाइस a dy बाय dx. हा मायनस आहे इकडं आला तर प्लस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर y आणि इकडं काहीच नाही म्हणजे 0. मित्रो लक्षात ठेवा अशी स्टेप आहे ही स्टेप. तर याच्यानंतर लक्षात ठेवा हा जो प्रॉब्लेम आहे
फक्त एवढं मिटवत आहो आणि तेच प्रॉब्लेम मी लिहिणार आहो, बाकी तर काहीच नाही, काहीच बदलवत नाही. फक्त एक स्टेप, ह्या जो d2y/dx² आहे याला कसं मांडता येते तर पहिले सांगलं बात y2 मायनस, लक्षात ठेवा, मायनस ट्वाइस a, आणि या dy/dx ला कसं मांडता येते तर 1 प्लस 2 जशानं तसा a² प्लस b² आणि हा y इज इक्वल टू 0. शेवटी लिहायचं हेन्स. पहा मित्रो, हे देऊ नये आणि हे सिद्ध करा. सोपं साधा हा सेक इन्व्हर्स आहे. जर याले हाकललं तर इकडं सेक होईल, म्हणजे 7x³ मायनस 5y³ अपॉन 7x³ प्लस 5y³ इज इक्वल टू सेक m. लक्षात ठेवा, आपल्या सोयीसाठी हा कॉन्स्टंट आहे. सेक m लागला म्हणजे कॉन्स्टंट लागला, म्हणजे या कॉन्स्टंट झाला. आता कॉन्स्टंट तुम्ही काय नाही दाखवा, का फरक पडते, आपल्या सोयीसाठी आपल्याला कन्व्हिनियंट होईल या कारणास्तव मोठे पद दिसणार नाही, मग आपण त्याला बदलवून टाकू. फक्त एवढं करायचं आहे बघा, याच्या बरोबर लिहायचं आहे p असं, आणि इकडं लिहायचं आहे तात्पुरतं लिहा बा सेक असं. याला आता इकडं हाकलाचं म्हणजे 7x³ मायनस 5y³ आहे ना, याला जर इकडं हाकललं तर p इंटू 7x³ प्लस 5y³ असं. 7x³ मायनस 5y³ बरोबर p न गुणलं तर 7px³ प्लस 5py³ असं. शिकवलं बा तुम्हाला, x कडं x आणि y कडं y. तर हा पाहून या x आहे इकडं आला तर 7x³ मायनस 7px³ बरोबर, हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस 5py³ प्लस 5y³ असं. एवढं जर झालं असेल तर 7x³ इथं आहे, 7x³ इथं आहे. थोडस विचार करा, x³ जर कॉमन काढला इकडं y³ व्हेरिएबल मी कॉमन काढत आहो. 7 मायनस 7p x³ इज इक्वल टू 5p आहे ना, 5p प्लस 5 येईल. याला पण असंच मांडतो 5 प्लस 5p असं. पाहिले बरं वाटते, दुसरं काहीच नाही भाऊ. ह्या इकडं जाईल तर ह्या इकडं जाईल, म्हणजे 7 मायनस 7p अपॉन 5 प्लस 5p इज इक्वल टू y³ अपॉन x असं आहे. एवढं जर झालं असेल तर आपल्याला नेहमी व्हेरिएबल डावीकडं पाहिजे, कारण याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर dy/dx हा डावीकडं असतो, LHS ला असतो. या कारणास्तव हे इकडं मांडायचं, हे इकडं मांडायचं. लक्षात ठेवा, y³ इज इक्वल टू, लक्षात ठेवा x³ इज इक्वल टू 7 मायनस 7p अपॉन 5 प्लस 5p असं. एवढं जर झालं असेल तर साधा सिंपल आपला डेरिव्हेटिव्ह आहे. सरळ याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. तर बा डेरिव्हेटिव्ह ऑफ, लक्षात ठेवा, y³ अपॉन x³ हा कॉन्स्टंट आहे, म्हणूनच इथं आपण हा कॉन्स्टंट आहे त्याला तात्पुरतं p लिहिलं. त्याच्याऐवजी जर सेक जशानं तसा ठेवला असता तर इथं सर्वाले सेकनं गुणत बसायला लागलं असतं, आणि असा छोटा पद नसताना भल्ला मोठा आला असता. तर बा काय आहे बा, काऊन असं केलं, अरे कॉन्स्टंट काही घेतलं राजे होतं, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 होईल. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर याचाही घ्यावा लागेल ना, हा पूर्ण कॉन्स्टंट आहे आणि याचा डेरिव्हेटिव्ह 0. आता इथं दोन पदाचा भागाकार आहे, कोशंट आहे, म्हणजे याले कोशंट फॉर्म्युला लागल. सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन सेकंड फंक्शन होल स्क्वेअर असं इज इक्वल टू 0.
साधी गोष्ट आहे बघा. याने जर इकडं हाकललं तर झिरोला काय नाही गुणलं तर झिरो. तर बा हा एक्स क्यूब लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय क्यूब मायनस वाय क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज इक्वल टू झिरो. आता याला सोडवून टाका. एक्स क्यूब घात खाली उतरते, एक न कमी होते, घाताचा डेरिव्हेटिव्ह घेतला. आता वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx मायनस हा वाय क्यूब जशाना तसा आहे ना, इथं एक्स क्यूब आहे, घात खाली उतरते, डोक्यावर एक न कमी, आणि या एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 होतो इज इक्वल टू लक्षात ठेवा या झाला 0 असं. तर बा लक्षात ठेवा पुढं काय सांगून राहिलो तर बा कान देऊन ऐकायचं का बा ह्या वाला लक्षात ठेवा इकडं जाईल. ठीक आहे, हा कुठं जाईल तर याच्या खाली कुठं तरी मिस होत आहे. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे बस डेरिव्हेटिव्ह आहे ना, एक्स क्यूब ह्या वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह घात खाली उतरला तर ह्या वाला असा पाहिजे, आणि इथं हे बरोबर आहे, याला हा ब्रॅकेट नको. तर बा आता कसं मांडता येते, 3x क्यूब y स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू, हा मायनस आहे आणि हे टर्म तिकडं गेली तर प्लस होईल, हा 3x स्क्वेअर y क्यूब. ह्या कुठं जाईल बा तर याच्या खाली इथं लिहून राहिलो. बोला समजते का? इथं लिहून राहिलो. ह्या कुठं जाईल तर याच्या खाली dy बाय dx इज इक्वल टू 3x स्क्वेअर y क्यूब 3x स्क्वेअर y क्यूब अपॉन 3x क्यूब y स्क्वेअर 3x क्यूब y स्क्वेअर. या तीन कटला, 3 पैकी 2 कटले, या 3 पैकी 2 कटले. dy बाय dx बरोबर इथं y राहिला आणि इथं x राहिला. एवढं जर झालं असेल तर पुन्हा लिहायचं, अगेन डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x d2y upon dx square is equal to second function into derivative of first minus first function into derivative of second upon second function whole square. तो बा हा x dy by dx असा, x dy by dx मायनस हा y x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x एकच राहील म्हणजे गेला अपॉन x स्क्वेअर. मित्रो आता लक्षात ठेवा इथं इक्वेशन कुठंच नाही दिलं तर मी इथं फक्त याला 1 नंबर देतो. झालं माझं गणित. कसं मांडता येते बघा, dy बाय dx ची व्हॅल्यू आहे y बाय x, तर या dy बाय dx च्या ऐवजी भरून टाका. तर इथं लिहायचं d2y अपॉन dx स्क्वेअर बरोबर x, dy बाय dx च्या ऐवजी y बाय x मायनस y आणि छेदात x स्क्वेअर. हा x न हा x कटला, y मायनस y म्हणजे 0, 0 भागीला x स्क्वेअर, 0 ले काही नाही भागलं तर 0 म्हणजे बा d2y बाय dx स्क्वेअर बरोबर आलं 0. हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे. माझ्याजवळ जागा नाही, शेवटी तुम्ही लिहा हेन्स प्रूफ. ठीक आहे मित्रो, 6 प्रॉब्लेम झाले. या क्वेश्चन मध्ये 12 प्रूफ आहे. तुम्ही 12ही शिकवतो. माझा व्हिडिओ आवडला ना तर बा तुम्ही तर लाईक करा, मित्रांनाही सांगा लाईक करण्यासाठी, शेअरही करा लक्षात ठेवा, आणि घंटी वाजवा. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते, तुम्हाला कोणता चॅप्टर आवडते किंवा कोणता चॅप्टर अगोदर पाहिजे ते मला तुम्ही फक्त एकदा मेसेज करा, मी तोच चालू करून देतो जे तुमची अडचण असेल. नमस्कार.